कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। अलिबाग तालुक्यातील अलिबाग रोहा मार्गावर वाढाव ते खानाव दरम्यानचा साकव सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोसळला। या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून अनेकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतोय। या साकवाच्या निकृष्ट बांधकामामुळे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होतोय। प्रशासनाच्या गलथान कारभारावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। सुदैवाने साकव कोसळत असताना एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावलाय, तर अन्य एका चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि साकवच्या दुरुस्तीसाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले। मात्र वाहतूक पूर्ववत होण्यास बराच अवधी लागणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। खूप दिवस आपण खड्ड्याच्या प्रश्नांच्या बाबत बातम्या बघतोय अलिबाग रामराज रोडवरचा, आणि शेवटी त्या रस्त्याने मान टाकली आणि बामणगाव आणि खानाव मधला जो एक ब्रिज होता तो आता पूर्णपणे कोसळला आहे। ब्रिज कोसळला आहे कळताच आम्ही ताबडतोब अलिबाग पोलीस स्टेशन, रेवदंडा पोलीस स्टेशन, गेल कंपनी आणि PWD यांना कळवलं। तत्सम यंत्रणा फक्त लोकांना डायव्हर्ट करण्याचं काम करतात, मात्र अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं प्रशासकीय मदत इथे पोहोचलेली नाहीये। तात्पुरती आम्ही स्थानिक युवकांची मदत घेऊन ग्रामस्थ म्हणून दोन्ही साईडनी ब्रिजच्या बॅरिकेडिंग केले, जेणेकरून रात्रीच्या अंधारामध्ये कोणताही बाईकवाला, कारवाला किंवा मोठी गाडी तिथे जाऊन अपघात होऊ नये, कोणाचं नुकसान होऊ नये। मात्र आम्हाला अपेक्षा आहे की हा रस्ता ताबडतोब करावाच, मात्र हा ब्रिजचे जे काम आहे ते उद्या सकाळी तातडीने चालू करून संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्ववत करावी, अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। वैयक्तिक आणि मेडिकलचं देखील, लोकांचं वैद्यकीय नुकसान देखील होऊ शकतं। आणि तसं जर नाही केलं तर मी स्वतः अमित म्हात्रे म्हणून एक सजग ग्रामस्थ म्हणून त्या ब्रिजचं काम उद्या संध्याकाळी चालू करीन।